नमस्कार. आज ऑफिसवरून आले. येताना दूध घेऊन आले होते. घरी आल्यानंतर दूध गरम करायला ठेवलं आणि किचन वाटा साफ करून घेतला आणि शेवग्या शेंगा कट करायला घेतल्या होत्या. आज जेवणामध्ये मी शेवग्या शेंगच बनवणार होते. मी शेवग्या शेंग बनवताना नेहमी डाळीमध्ये बनवते. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स अशा डाळीमध्ये. पण आज माझ्याकडे फक्त तूर डाळ आणि मूग डाळच होती. मसूर डाळ अवेलेबल नव्हती आणि खूप लेट पण झालं होतं. मग मी त्या डाळीमध्येच बनवली होती आणि अशा शेंगा कट केल्या ना, त्याच्या शिरा काढायला मला खूप आवडतं. इकडे शेंगा मी आधी शिजवून घेते. डाळ वेगळी शिजवते आणि शेंगा वेगळ्या शिजवते आणि शेंगा शिजत होत्या तोपर्यंत म्हटलं कॉफी करून प्यावी, कारण बाहेरून आल्यानंतर खूप थकवा येतो. मग 1 कप चहा किंवा 1 कप कॉफी जरी घेतली ना तरी पण जरा चांगलं वाटतं आणि काम करायला थोडीशी एनर्जी आल्यासारखी वाटते. मग प्रकाश आणि माझ्यासाठी आम्ही दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफी घेतली, त्यानंतर मग बाकीची तयारी करायला लागले. वाटण वगैरे वाटून घेतलं. शेंगा पण शिजल्या होत्या. त्याच्या आलं, लसूण आणि कोथिंबीर एवढंच वाटण बनवलं होतं मी. ते छान असं तेलामध्ये परतून घेतलं. त्यामध्ये सुके मसाले टाकले, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर पण ऍड केले तरी चालते, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती. मग छान असा सुके मसाले टाकून, पाणी टाकून तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतला मसाला मी. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगा ऍड केल्या आणि 1-2 मिनिटं त्या परतून घेतल्या. त्यानंतर शिजवलेली डाळ ऍड केली त्याच्यामध्ये. तुमच्याकडे कशा पद्धतीने शेवगे शेंग बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.